तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. श्री संत जगद्गुरु श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय महाराज काल्याच्या प्रकरणाचा हा 4 चरणाचा मूळ अभंग आहे. विठ्ठला शिट्टी वाजवू नका. त्यांना टेका लावलेला आहे, तुम्ही मला टेका द्यायचा. विठ्ठला माझ्याकडे बघायचं मग वाचायचं. हा बेटा मी कुठे थांबा म्हणतोय ना. हा विठ्ठला हे बघा 7 दिवसाची सेवा या स्थानावर अखंडत्वाने झालेली आहे. 36 वर्ष झाली हा नामयज्ञ चालू झालेला. 36 वर्ष पूर्ण. अतिशय दीर्घ अशा प्रकारची ही सेवा. 36 वर्षाच्या पूर्वीचा विचार जर केला तर या ठिकाणी शंकर बाबा कोठावळे त्यांच्याबरोबर त्या काळातले सहकारी म्हणून तुकाराम बाबा कातोड होते. याच स्थानावरती अखंड अध्ययन करणारे कृष्णानंद महाराज होते. आणि यामध्ये सर्वात जवान आणि युवक असं रक्त सळसळत रक्त म्हणून त्यांच्या बरोबर या नामयज्ञाच्या आरंभापासून त्याची अतिशय छोट्याशा युवकापासून सुरुवात ते आमचे रामदास भाऊ आज नाहीयेत आपल्यामध्ये. तल्लक अशा प्रकारचं होत्या उंचीचं रोपटं नाचत होतं. मागच्या वर्षी आनंदानं मी त्यांना या ठिकाणी मला वाटतं मी बोललो त्यावेळेस ते तिकडे खुर्चीवर बसले होते. आमचे कातड महाराज पाठीमागे उभे आहेत, तेही त्यांना जोडी तिथं बसले होते आणि दोघेही मन मुराद हसत होते. आणि त्या वेगानं हा नामयज्ञ वाढत होता. लक्षात ठेवा, ते पुन्हा निर्माण करायचे आपल्याला, ते पुन्हा निर्माण करायचं आहे. आणि हीच प्रतिज्ञा घेऊन हे मंडळ कामाला लागलंय. तिसरं नाव फार महत्वाचं आहे. तसे ते नास्तिक पक्षातून मोठे झाले. देवदेव मान्य नाही त्यांना. लालबागदा त्यांच्यामध्ये पण गावासाठी आणि भक्तीमध्ये जिव्हाळा असणारे किरू पाटील हगवणे. लक्षात ठेवा, मला ही माणसं आठवली ना तर मला काही वेगळी प्रेरणा निर्माण होते. लक्षात ठेवा, तरी वेगळी आगळी प्रेरणा देऊन गेली ही मंडळी. आणि म्हणून म्हणतो या आश्रमाचं वैभव आणि ते वैभव आज थोडं थोडं करून निघून जाते आपल्यामध्ये. आपल्याला ते सांभाळायचं आहे. मी मागच्या वर्षाच्या कीर्तनात सांगितलं, आजही ते सांगतो आहे. सगळं बाजूला सांगा, हे आश्रमाची कीर्ती हे वैभव पुढं कसं जाईल याचा विचार करा.
बस याचा विचार करणं हे अगत्याचं आहे आणि हे करण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं सर्व एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. एक सांगतो तुम्हाला, आता जो अभंग घेतलाय का नाही, हा अभंग सांगतोय पार्श्वभूमी काय म्हणताय ते, याल तरी यारे लागे. याल तरी म्हणजे तुमच्यावर सोडून दिलंय. हे शब्द काय म्हणतात, याल तरी म्हणजे तुमच्यावर सोडून दिलंय. याल तर या, नाही आलं तर मला काही घेणं नाही, ही भगवंताची भाषा आहे. तुम्ही आले तर तुमचं कल्याण होऊन, नाही आला तर मला माहित नाही तुमचं काय होईल, पण याल तरी अशी भाषा वापरली ते देव आहे. ते म्हणतात याल तरी. एखादा माणूस जसा निर्भीडपणे चालतो तो याल तरी या, याल तरी या. पण संतांची भाषा मवाळ आहे, ती याल तरी नाही म्हणत. ते काय म्हणतायत, यारे यारे लहान थोरा याती भलते नारी न आहा करावा चिंता कवनासी. यारे यारे लहान छोटे मोठे सगळे एकत्रित या, ही संतांची भाषा. सर्वांना एकत्रित. आणि मला वाटतं या 7 दिवसाचे वैभव पाहायला मला पगार महाराज 7 दिवसाचे वैभव सर्वांनी इथं आनंदाचं गोकुळ तयार केलं. मला त्याचा आनंद आहे. जात नाही, पात नाही, धर्म नाही, कोणता आहे, काय आहे, शोषित आहे, पीडित आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, लिंगभेद आहे, काहीही नाही. सर्वांना या आव्हान जगद्गुरु तुकोबराय करता. यारे यारे लहान थोर या की घडते ना. इथे काहीच नाहीये, इतकं ओपन करून फक्त संत बोलतात विठ्ठल. म्हणून मी आपल्याला सांगेल, संतांची भाषा आणि देवाची भाषा जमीन आसमान सांगतात. देव गरज नसल्यासारखं बोलतात, यायचं तर या, असं यायचं तर नाही काय. पण संत मात्र तसं बोलत नाही. संत सर्वांना जोडतात, म्हणून देवापेक्षा संत काकणभर जास्त. हा आश्रम संतांचा आहे. इथे तपश्चर्या करणारे संत आहे आणि त्यांनी मेळ घातला कशाचा, सर्वांनी एकत्रित केला. आणि म्हणून हे तीर्थ, या तीर्थांवर सर्वांना आव्हान केलं. या हे छोटे 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 छोट्या गोष्टी असतात ना, त्या दूर राहतात. मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला बरोबर येतात. विठ्ठला काय म्हणते कालाय. आता काही लोक म्हणतात पगार आहे. मी पगार बिगार नाही म्हणत. पगार म्हणजे काय, ज्यानं दांड्या मारूनही काम केलं त्याचाही पगार होतो. त्याच्यामुळे मी पगार बिगार म्हणत नाही. माझ्याकडे तो पगार शब्द डिक्शनरी मध्ये नाही. काही लोक म्हणतात आज सेवेचा दिवस आहे, तो पण मला मान्य नाही. सेवा काय, सेवा म्हणजे निरपेक्ष होते ती सेवा. इथं पाकिटाशिवाय काही होतच नाही, त्याला सेवा कशी म्हणायची. त्याच्यामुळे ती सेवा पण नाही. मग आज काय आहे, आज आहे प्रसादाचा दिवस आहे. लक्षात ठेवा. थोडे लेट झाले का महाराज? आज प्रसादाचा दिवस आहे, महाप्रसादाचा. कसा दिवस आहे? महाप्रसादा. प्रसाद तुकोबराय ज्ञानोबरायांची ओळी सांगतो. पसायला आपण सतत म्हणतात, प्रत्येकाच पाठ आहे. काय म्हणतायत पौडी बघा. आता विश्वात्मकी देवे येणे वापी यज्ञ पोषावे. मी हे जे केलं तपश्चर्या, ही जी उपासना केली, याचा स्वीकार करा. आणि काय करायला सांगितलं? शेवट हे सगळं मी जे केलं ना, हे तुम्हाला मान्य आहे का? हे तपासून घ्या. मी जे केलंय तुमच्या पुढे ठेवलंय पाहुणे म्हणतात. संविधानात अतिशय उच्चतर विचार आहे. म्हणून आता विश्वात्मके देवी, हे भगवान परमात्मा तू विश्वाचा चालक आहे.
मला वाटतं निमित्त करून निवृत्तीनाथांना यात घेतलेलं आहे. तसायला काय म्हणते, आता विश्वात म्हटले देवे येणे वाघ यज्ञ तोषावे. मी हा वाघ यज्ञ केला ना, हा यज्ञ तुम्ही स्वीकारा. तुम्ही आधी याला स्वीकारा, संतुष्ट व्हा. लक्षात ठेवा काय म्हणता येते, संतुष्ट व्हा. आणि तुम्ही संतुष्ट जर झाले असाल ना, तर मग मला पसायदान द्या. भाषा आहे. संतुष्ट झाली असेल तर, जर तुम्हाला राग आला असेल तर अजिबात नको देऊ. पण तुम्ही जर माझ्या या वाघ यज्ञामुळे संतुष्ट झाला असेल तर माझा हक्क आहे तुमच्याकडे पसायदान मागण्याचा. आणि म्हणून संतुष्ट होण्याकरता आधी विनवणी केली. काय म्हटलंय ते, वाघ यज्ञ पोषावे. वाघ यज्ञ स्वीकार पोषावे, आधी संतुष्ट व्हा. मग मज द्यावे पसायदान आहे. मग मला पसायदान द्या. पसायदान म्हणजे प्रसाद. विठ्ठल आपल्या संसारामध्ये आपण अखंड अशा प्रकारे जे कर्म करतो ना, त्या कर्मामध्ये प्रसादही नाही आणि पसायदानही नाही. लक्षात ठेवा. मग त्याच्यात काय आहे, त्याच्यात काहीच नाही. त्याच्यात काहीच मिळत नाही, वाया जात सर, फलकट येते. ज्ञानोबर अभंगामध्ये हरिपाठामध्ये म्हणतात हे सगळं नटक आहे. ते अहोरात्र तुम्ही हरिपाठातलं प्रमाण आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिवी. तरीशिवाय सर्व व्यर्थ आहे. इथं संतुष्ट कुणाला करायचं, संसारामध्ये कुणाला संतुष्ट करायचे, बायकोला नवऱ्याला का नवऱ्याला बायकोला? पटकन बोला. तुम्ही कोणी लग्न केलेलंच नाही का? सांगता येत नाही म्हणून विचारतो. कशी गंमत आहे. इथं संतुष्ट कुणी कुणाला करायचं, बायको नवऱ्याला का नवऱ्यानं बायकोला? अरे नवऱ्यानं बायकोला संतुष्ट केलं तर ती संतुष्टीत होत नाही, आणि बायकोनं नवऱ्याला संतुष्टीत केलं तरी ती संतुष्ट राहत नाही. तुम्ही मला कशावर दररोज भागतात याच्यावर? विठाला दररोज तमाशा चालतो याच्यावर. कुणी संतुष्ट नाही. पण संतुष्ट कोण होतो? भगवान. आणि प्रसादान कुणाला मिळतो? भक्तांना. कुणाला मिळतं प्रसादान? कुणाला अधिकार? कुणाला? आपण कुठे प्रसादान म्हणतो की नाही? आता आपल्याला स्वातंत्र्य आहे, आपण कुठे म्हणतो ते. पण ते कुठेही म्हणायचं नाही, ते देवापुढे म्हणायचं. काय म्हणजे देवाला? मंदिर कशासाठी? बरं ही मंदिर संस्था कशासाठी उभी राहील? काल आहे बरं का, मी आज काल्यावर बोलतोय. मंदिर उभं कशासाठी राहील? मारुतीचं मंदिर कशासाठी उभं आहे? कृष्ण मंदिर कशासाठी आहे? राम मंदिर कशासाठी आहे? ही मंदिर संस्था छोटे छोटे शिव मंदिर कशासाठी? भीक मागण्यासाठी आपण ती मंदिर. आपण मंदिरात जातो, भीक मागतो, भिकारी आहोत आपण. मी जरा घणाघाती बोलतो, जरा लक्षात ठेवा. मंदिर भीक मागण्याकरता नाहीये. भिकारी मागून मनुष्य अजून भिकारी होतो. मंदिर भीक मागण्याकरता नाही. मग मंदिर काय? आत्मशक्तीची ऊर्जा, शक्तीची केंद्रस्थान आहे मंदिर. मंदिरात गेल्याबरोबर आपलं आत्मबल वाढलं पाहिजे, आत्मशक्ती वाढली पाहिजे, याच्याकरता मंदिर आहे. भीक मागण्याकरता नाही. आपण गेलो का, देवा सुखाचं ठेव, तुझ्याकडं ऐक सुखाचं ठेव, बायकोला बरं वाटू दे, नवरा गेला तर तिला बरं वाटू दे, नाही का? बायको गेली तर त्याला बरं वाटू दे, ते दोघे गेले तर पोरांना बरं वाटू दे. आणि हे सगळं भिकारीपणाचं लक्षण आहे. रामदास स्वामी म्हणतात, देवाकडे जाता भिकार पण घेऊन जातात. समर्थ म्हणून जा, समर्थाच्या सेवका वक्तृपा आहे, अशा सर्व मंडळी कोण आहे? जयाची लावण्यती लोक तिने लोपेक्ष सदा रामदासा. हवा वास्तविक काय आहे हे कशासाठी मी सांगतोय आपल्याला?
आपल्याला भीक नाही मागायची. भगवान गोपाल कृष्ण आणि सदाशिवाकडे आज आपल्याला मागायचंय, पण काय? प्रसाद मागायचा आहे. झालं आता मंदिराच्या बाहेर भिकारी, मंदिराच्या आतही भिकारी, प्रयागराजला गेले तेही भिकारी, घरी बसले तेही भिकारी. प्रत्येकाला काहीतरी हवंय. ते बुटकुळ्या मारतात ते म्हणते मोक्ष मिळाला पाहिजे, घरी बसले ते म्हणते आम्हाला थोडा वाटला पाहिजे. भिकारी पण जात नाही. किती तुम्ही त्याला दिलं तर भिकार पण फिटत नाही. म्हणून भिकारी बनवू नका, संतांचं वचन आहे. तुम्ही भिकारी नाहीये. स्वामी विवेकानंदाचा श्रेष्ठ ग्रंथ तुम्ही एकदा वाचा. स्वामी विवेकानंद म्हणतात प्रत्येक मनुष्य देहामध्ये आला ना तो परमेश्वराचा एक सुंदर अवतार आहे. लक्षात ठेवा, ती मनुष्य प्रतिकृती आहे ना, ती ईश्वराची एक सुंदर प्रतिकृती आहे आणि त्याच्यासारखंच रचलंय. सगळं योनीचे शेवटी मनुष्य देहाची किरीटी, या देहाच्या पाठीने रचले नाही का? महाराज म्हणतात ही जी शरीर ही जी प्रकृती तुम्हाला दिली ही मी पुन्हा रचना केली नाही, त्याच केली. म्हणजे भीक मागण्या करताय, भिकारी होण्या करताय. म्हणजे कशासाठी आहे? आपला स्रोत आणि आपल्या आत्मशक्ती वाढवण्या करताय, सर्वांना बरोबर घेऊन जाण्या करताय. आणि शिवजागर, मला एका रात्री एका फोन केला म्हणजे महाराज शिवरात्रीचा विषय काय? फार सुंदर. शिवरात्रीचा विषय काय? त्याला म्हटलं समानता जगात नांदावं हा विचार ज्यांनी आणला त्याला भगवान शिव म्हणतात. पुरोगामी विचार, सर्वांना बरोबर घेऊन निघालेले. आता तुम्ही सांगा, तुम्हाला एक विचारतो, लग्न लागताना ज्यांची लागली आहे त्यांनी सांगा, ज्यांची लागली नाही पण निदान पाहिली आहे त्यांनी सांगा. बहुल्यावर जाताना नवरा नवरी संगत राहतात का माग पुढं राहतात? संगत राहतात. इकडून नवरा इकडं संगत राहतात, बरोबर ना? किती साम्यता दाखवतात बहुल्यावर जाईपर्यंत. एकदा टाळी लागली तर नवरोबा पुढं ती माग, तिला पुढे येण्याचा अधिकार नाही. ही विषमता, अन्याय आहे. आणि हा अन्याय आज नाही, हजारो वर्षापासून चाललाय. हा अन्याय आहे. पुरुषाला जेवढा अधिकार आहे तेवढा स्त्रीला अधिकार आहे. म्हणून जाताना संगत जात्यात आणि मग हे लबाड तिला माग चाल म्हणते, मी पुढे चालत. हा लबाड म्हणा. आता ऐका, आता ही एक रीत झाली आहे, लोकेशन रीत. दुसरं सांगतो, भगवान सदाशिवांचं लग्न झालं ना कुणाबरोबर? पार्वती बरोबर. झालं की नाही? ऐका थोडक्यात, आता हा माझा विषय नाही, मला परत पुढे निघून जायचंय. पार्वती बरोबर लग्न झालं ना, बरोबर. भगवान पार्वतीच्या किती शेजारी उभे राहिले का पुढे चालले? पुढेही चालले नाही, शेजारी उभे राहिले. मग काय केलं त्यांनी? त्या पत्नीला आपल्या अर्धांगात स्थान दिलं. काय केलं बघा, भगवान सदाशिवानं त्या स्त्रीला काय केलं? आपल्या अर्धांगात, म्हणून त्याला काय म्हणतात? अर्धधारी नटेश्वर. अर्धी स्त्री अर्धा पुरुष. मला वाटतं एवढं विष्णून तरी केलं का? विष्णू म्हणते तू पाया बसून अजिबात वर येऊ नको, लक्ष्मीला म्हणते. पाय लक्ष्मीची हात, चांगलं बोलतात. पायापासून वर यायचं नाही, हे विष्णूचं धोरण आहे. पण शिवाचं धोरण आहे, तू मी वेगळा नाही. माणूस कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या संप्रदायाचा आहे, हा विचार वारकरी अजिबात ठेवत नाही. काय म्हटलं मी? लक्षात आलं? हा विचार वारकरी अजिबात ठेवत नाही. नाही तर सावतामाळी चोखोबा, ज्ञानोबा खांद्यावर घेऊन नाचले ते चोखोबा. सावतामाळी माळा बनवला ते सावतामाळी. ज्यानं मडके घडले तो गोरा कुंभार.
आणि तुम्हाला सांगतो, आपल्या 7ही दिवसामध्ये तुमच्या सप्ताहामध्ये लक्ष गेलंय का नाही तुमच्या मला माहित नाही, पण इथं लोहारकाम करणारा सुद्धा सप्ताहात नाचतोय. म्हणजे कारण का? विषमता असती तर तो आला, पण तो का नाचतोय? बरं नुसत्या नाचत नाही, वळखणी देऊन नाचतोय. त्याने वळखणी दिली मग नाचतोय. हे कशातच होतं काय? वारकरी संप्रदायामध्ये विषमता अजिबात नाही. खरं तुम्हाला विषमता नाही. जो सर्वांना बरोबर घेऊन चालला तो वारकरी. आणि तुम्हाला सांगू, तेव्हा ह्या गोष्टी थोड्या थोड्या बिघडल्या ना मधल्या काळात, मत शंकराचार्याच्या काळात. ऐका, मत शंकराचार्यांनी 4 मठ स्थापना केली. शंकराचार्याची गोष्ट सांगतो, 2000 वर्षापूर्वीची मठ स्थापना झाली. मठ स्थापना झाल्यानंतर 4 मठांची स्थापना झाली. धर्माचं रक्षण सुरू झालं. पण तो विचार त्यांनी सामान्य माणसापर्यंत पोहोचवलाच नाही. स्त्री बाजूला ठेवली, चांडाल बाजूला राहिले, शूद्र बाजूला राहिले, बालक बाजूला राहिले आणि उच्च भ्रू लोकांपर्यंतच विचार पोहोचला. म्हणून विषम दरी तयार झाली. आणि जेव्हा माणसामध्ये आंतरधर्म पाहतो ना, तेव्हा धर्मांतर घडतात. त्याच्यामुळे आपल्या देशात धर्मांतर घडायला सुरुवात झाली. का? आपण तिथे पोहोचलो नाही. वारकरी संप्रदाय बंद करणारा संप्रदाय, पुरोगामी संप्रदाय, या संप्रदायानं अंतर तोडून टाकलं आणि सर्वांना आपल्या बरोबर घेतलं. तिथं साडी येतो, कोष्टी येतो, माळी येतो. बघा तुम्ही, शूद्र येतो, वेशीच्या बाहेर राहणारा पण येतो, प्रत्येक जण येतो. अधिकार आहे. काय केलं त्यांनी? काय केलं? या संतांनी काय केलं? सर्वप्रथम सर्व समाज एकत्रित केला. सर्व हातो परका वगैरे काही. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू, त्याच्यामध्ये कोण ख्रिस्ती आले त्यांना सुद्धा बाजूला टाकलं नाही. त्याच्यामध्ये हरिजन आले, बाजूला सोडले. म्हणजे बौद्ध आले, बाजूला सोडले. जैन आले, बाजूला सोडले. पुढे चला, तिथं घेतले समाविष्ट करून, हे बाबा सर्वांना तुम्ही या, आमच्या बरोबर चला, आमच्या बरोबर चला, आमच्या बरोबर चला, असं आव्हान केलं. केव्हा? माऊली पासून तर थेट तुकोबरायांपर्यंत. आता थोडा भेद तयार झाला. हे माझे संत आणि हे तुमचे संत. आता इतके लोक हुशार व्हायला लागले. तिली म्हणतात स्वतंत्र. जगनाडे महाराज आमचे. मराठी म्हणतात तुकाराम महाराज आमचे. ब्राह्मण म्हणतात निळोबर आहे आमचे, ज्ञानोबर आहे आमचे. पुढे चला, पुढे चला, पुढे जाता येईल. कुंभार म्हणतात चोखोबा आमचे. हे सगळे वाटून घेतले, सगळे वाटले. समाजाने संत वाटले, पण संतांनी समाज वाटला नाही. हे ध्यानात ठेवा, हे ध्यानात ठेवा. संतांनी समाज वाटला नाही. त्यांनी म्हटलं असं नाही, असं नाही. प्रकृती भिन्न आहे, वैविध्यतेने वेगळे वेगळे आहे, पण यांच्यामध्ये आत्मतत्व एक आहे. म्हणून हे सर्व आमचे आहे. विठ्ठल हा विचार ज्याने पुढे नेला त्याला वारकरी म्हणतात. वारकरी कुणाला म्हणायचं? आता इथं जर तुम्हाला कधी जात विचारली कुणी? पगार महाराज नाही विचारले. तुम्हाला विचारले का भाऊ? नाही विचारले. नाही तुम्हाला विचारले का? मला तर अजून नाही विचारले. 25 वर्षात विचारले नाही. बरं विचारली असते तर मला काय केलं असतं? पहिलं थोपाट फोडला असतं, मी वारकरी आहे. अरे वारकरी सोडून जात नाही हे लक्षात ठेवा. ज्याच्या डोक्यातून जात नाही त्याला जात म्हणतात. आणि म्हणून सर्वांना आव्हान केलं या. काय म्हणे तुकाराम महाराज? सर्वांना आव्हान केलं या. काय म्हणले? तुम्ही सगळे लहान थोर सर्व या. मी देवासारखा तुमच्यात भेद करणार नाही. सगळे या, सगळे या. पण तिथं देव त्यांच्या मुखातून काय बोलला? या रे या रे लहान थोर या. भगवंताचेच मुखातले शब्द हे इथे प्रगट करताय. या रे लहान थोरलाच धरून आहे, पण इथं थोडी भिन्नता केलेली आहे. काय म्हटले? याल तरी यारी लागेल. याल तरी म्हणजे तुमच्यावर सोडून दिलं. यायचं का तुम्हाला संजीव भाऊ? नसल यायचं तर नका येऊ, आम्ही चाललो विठाला. नदी विचारते का?
विचारते काय एखाद्या झाडाला, पाल्याला, नाऱ्याला नाही विचारत. ती म्हणते याचं काय, चला बरोबर घेती. बघा तुम्ही, नदी विचारत नाही, पण तो नाला म्हणतो ही एवढ्या ना मार. ती म्हणते चाल ना दादा, एवढ्या ना बाबा, अरे चाल ना दादा. सगळ्यांना घेऊन जातो आम्ही. भेद नाही, तुमच्या नजरेमध्ये भेद नाही. पण मात्र तुम्ही चिकित्सा करा. तो खोबऱ्या म्हणतात काय की कोणाच्या मागं जायचं. तुकोबऱ्या म्हणतात याला तरी अवघे. तुकोबऱ्या म्हणतात माझ्या मागे या. ते राख हातात घेतात, लगेचच्या लगेच काय करतात काय नाही फुकू काढतात. अशी कांडी फिरवतात पण नारळ काढतात. असं असं करतात आणि तोंडातून काटे काढतात. असं असं करतात आणि खिशातून रुपया काढतात. यांच्या नागी लागणारे लय आहे. चमत्काराच्या पाठीमागे धावणारे त्यांच्या मागे धावतात आणि एक दिवस मारतात. लक्षात ठेवा. मग पहिलं कोणाच्या मागे जावं ते कळलं ना. यांनी रावण केलंय. या रे लहान थोर तिथं तर सगळ्यांना घेतलंय, पण इथं निवाडा केलाय का अवघे माझ्या मागे माझ्या मागे या. आता तुकोबऱ्यांच्या मागे जायचं म्हणजे काय, कुणाच्या मागे जायचं एकच सांगतो. ज्याला माग येणाऱ्याला थेट मुक्कामाला घेऊन जाता येतं. बरं का, थेट मुक्कामाला घेऊन जाता येतं. चालताना रस्त्याला फाटे फुटले तरी त्या रस्त्याची त्याला माहिती आहे. पुढे जरी वळण घेतली तरी तो रस्ता त्याला पूर्ण पाठ आहे. आणि रस्ते 4 जरी बदलले तरी त्याला रस्ता ज्ञात आहे. असा थेट शेवटच्या टोकाला घेऊन जातो ना, त्याच्या मागं जा. एक दिवस काय झालं तुम्हाला सांगतो. एका गावामध्ये शिवरात्रीची प्रवचन झाली. एक प्रवचन करायला त्यानं सांगितलं 7 दिवस मला प्रवचन करायची आहे आणि शिवजागर करायचा आहे. तो चालेल, काय हरकत, जुना काळ आहे. तो प्रवचन करायला लागला त्या गावामध्ये. हा गाडीचा प्रवचन करता 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 प्रवचन रंगात आली. पण त्याला दुसऱ्या गावातून, तिसऱ्या गावातून त्या गावात यायला सुमारे साधारण घर सोडून महिना झाला होता. किती? महिना. आता महिना होऊन बाहेर पडलेला माणूस, त्याला तरी वाटलं कधीतरी आपल्या बायका पोरांची खुशाली काय ते आपण त्या महिन्यापासून सोडून दिले नाही का घरदार, आपण फिरतोय. मग त्याने काय केलं, त्या काळामध्ये घरी निरोप द्यायचं ठरवलं. पण त्यावेळेस निरोप देण्यासाठी फोन नव्हते, मोबाईल तर अजिबात नव्हते. हे करणं पिशाच्या जन्माला चालू नव्हतं. काय म्हणलं मी तुम्हाला? हा, म्हणजे कानाला लागलेलं भूत. या भूताशिवाय पटच नाही लोकांना. ते सारखं कानाला असं सक्का जावं येऊ द्या, सक्का सारखा येऊ द्या. अरे तो डोकं त्याच्यात काय, कर्ण पिशाच हे कानाला लागलेलं भूत आहे. ते नव्हतं तेव्हा, आणि ते साधे मोबाईल पण नव्हते, ते वरच्या वायरचे. पण योग असा, पोस्ट होते, पोस्टात पटपट टाकायला लागेल. मग त्याने ठरवले की आपण पत्र लिहू. त्याने पत्र लिहिलं, संपूर्ण मजकूर लिहिली. कीर्तन प्रवचन चांगली चाललेली आहे, लोक चांगली पाकिटं देत आहेत, मजेत आहे. आम्ही काही काळजी करू नका, माझी काळजी करू नका, आपली आपली कामं करत राहा, मी सुखी आहे, तुम्ही सुखी असाल. पत्र पूर्ण केलं, पण टाकायचं कुठं? पत्र लिहिलं पण टाकायचं कुठं? पोस्टात टाकायचं. बरोबर. ते पोस्ट कुठे माहिती याला, कारण हा गावात नवीन होता. त्याच्यामुळे त्याने पाहिलं पत्र लिहिलंय, कोणाकडे तरी देऊ. बाहेर पडला, कोणी भेटेल तरी. पुढे गेला, गल्ली 4-5 मुलं खेळत होते. त्या मुलांपैकी एका मुलाला जर हाक मारली, आहे बेटा इकडे, त्या पोस्ट कुठे आहे म्हणजे? काय म्हणलं, पोस्ट कुठे? ते मुलगा फार हुशार होते, 5वी झालेलं पोरग होतं, चुणूक होती, हुशार होत. ते काय म्हणलं माहितीये? जरा ऐका बारका वेळ. काय म्हणलं ते? इथून पुढे चला, सरळ जा, पहिली गल्ली सोडा, दुसरी गल्ली सोडा, तिसरी गल्ली पिंपळ लागल, पिंपळापासून उजव्या बाजूला, तिथून पुढे जा,
तिथे पुढे उंबराचं झाड आहे, त्याच्या डाव्या बाजूला तिथून थोडं पुढे जा, 200 फुटावर परत टन मारा, तिथे एक कौलारू घर आहे, तिथंच पोस्ट आहे. सांगितलं का बिनचूक? पत्ता तर खूप चांगलं सांगितलं, बिनचूक सांगितलं. पत्ता सांगितल्यावर हे त्या पोराकडेच पाहत राहील, प्रवचन काय तेवढे बेटा नाव काय तुझं? त्या नाव सांगितलं, बापाचं नाव, त्याचं नाव, तालुका जिल्हा एका दमात सांगितलं. सांगतात पोरं, नाव विचारलं तर एका दमात सगळं सांगून टाकतात. त्यानंतर सांगून टाकलं. हुशार दिसतो म्हणे, कितवीला म्हणे? 5वीला. अरे हुशार आहे तो म्हणे. हो हो का? असेल असेल म्हणे. नाही खरंच हुशार आहे म्हणे. असेल असेल. माझ्या इथं मंदिरामध्ये प्रवचन चालू आहे. कुठे? त्या पोराने विचारलं, कुठे? आश्रमावर प्रवचन चालू आहे, तू प्रवचनला येत चाल म्हणे. त्याला चालेल म्हणे, काही हरकत नाही. माझे आई बाबा येतात, मी माझे आई वडील येतात म्हणून मी पण नाही येत चालू म्हणे. हुशार आहे तू, चांगला बनशील म्हणे. काय प्रवचनाचा विषय काय असतो तुमचा? काय विचारलं त्या पोरानं. तुमच्या प्रवचनाचं काय? कशाबद्दल प्रवचन? अरे म्हणे देवाकडे जाण्याचं, देवाकडे कसं जायचं, देवाला कसं प्राप्त करायचं आणि देवापर्यंत कसं पोहोचायचं याचं मार्गदर्शन आम्ही प्रवचनात करतो. वा वा वा, काय काय म्हणलं तुम्ही? म्हणून देवाकडे जायचं कसं, तिथपर्यंत पोहोचायचं कसं याचं मार्गदर्शन मी करतो म्हणे. तेव्हा प्रवचन आहे म्हणजे का महाराज? साधं पोस्ट तुम्हाला सांगता येत नाही. काय म्हणला तो? साधं पोस्ट तुम्हाला माहिती, तुम्ही आम्हाला देवाचा मार्ग सांगा काय? ही जाणीवपणाची दृष्टी आहे, लक्षात ठेवा. साधं पोस्ट माहित नाही, तुम्ही आम्हाला देवाचा मार्ग सांगणार ना? फसवणूक करतात म्हणजे. एका मिनिटात करून टाकलं. ते इतकं गार पडलं, फोटो काढायलाच कुठं नव्हतं झालं. मला सांगायचं तात्पर्य आहे का हे, की ज्याला हे पूर्ण माहिती आहे, देव माहिती आहे, कुठे आहे ते माहिती आहे, त्याला गीता माहिती आहे, त्याला भागवत माहिती आहे, त्याला गाथा कळतोय, असा जाणकार डोळे झापून त्याच्या मागे जावं. लक्षात ठेवा. पण डोळे उघडून चालावं, खरं लक्षात. पण एकदा तरी डोळे उघडून पाहावं, कळलं ना तुम्हाला? डोळे झाकून चालावं, पण एकदा तरी डोळे उघडून पाहावं आणि सरळ तुकाराम महाराज असतील तर खुशाल मागं जावं, कळलं ना तुम्हाला? म्हणजे पण एकदा ते डोळे उघडून पाहावं आणि मग त्याच्या मागं जावं. तुकोबराय म्हणतात, तुम्ही एकदा माझ्यावर तपासून विश्वास ठेवून मग माझ्या माग. मी तुमच्याशी बोलतोय म्हणून मी मोठा समजू नका. मी आता तुमच्याशी बोलतोय म्हणजे मला फार काही कळतंय असं समजू नका. थापा मारणारे बोलतात, तुमच्याकडे बघून बोलतात. मी तुमच्याकडे बोलतो म्हणून मोठा नाही. एक दिवस तुम्ही मलाही तपासून घेत चला. एक दिवस तुम्ही मलाही तपासून घेत चला. म्हणून तुकोबराय सांगतात, मी सांगतो माझ्या मागे चला. समाजाला विचारलं, महाराज ठीक आहे तुमच्या मागे यायचं, येतो आम्ही, पण काय देणार आहात? अभंगाचं तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला पोटभर देतो. लोक म्हणे जन्मल्यापासून अजून पोट भरलंच नाही आमचं.
आणि खरं आहे ते. मला तुम्ही एवढ्यातून एखादा तरी वरती हात करा बरं, तुमचं पोट भरलंय का? होणारच नाही. आता किती खाल्लं तर पोट भरत का? भरत का? नाही भरत. कारण जर भरलं असतं तर दुसऱ्या दिवशी काला केलं असतं परत. त्याच्यामुळं भरत नाही, भरत नाही. पण तुकोबराय म्हणतात आम्ही जो प्रसाद देणार आहोत तो तुमचं पोट भरून देणार आहोत. एवढंच नाही, जर तुमचं भरलं आणि भरायला जागा उरली नाही तर डब्बा भरूनच घरी देणार आहोत. किती देणार आहोत? डब्बा भरून शिदोरी घेऊन जा घरी, एवढं देणार आहोत. आजी देतो पोट भरी, पुरे मनाल तो वय. लोक म्हणजे काय लागतंय मग? पोट भर देत आहे, पुरे म्हणीपर्यंत देत आहे, आकंठ खालं तरी देत आहे, उद्याचंही देत आहे. मग चला सगळं निघाले. इतकी गर्दी जमली. तुकोबराय म्हणे एवढ्यांना प्रसाद द्यायला अवघड जाईल. किती लागलं पाठीमाग? एक मोठा कळप त्या कळप मागं लागला. पगार महाराज आता एवढ्याला प्रसाद तुकोबराय कसा देणार? तुकोबरायने विचार केला का फुकट मिळत आहे म्हणून सगळेच पळायला लागलेत. फुकट्याचं महत्व राहतं का? तुम्ही व्यवहारात पहा, जे फुकट मिळत त्याचं महत्व नाही. तुम्हाला सांगू का, ते पेस्ट मिळते ना, काय म्हणतात त्याला, कोलगेट मिळते ना, त्याच्यावर एक कंगवा फुकट राहतो. तुमच्याकडे बोलतो का नाही माहित नाही. कोलगेटवर एक कंगवा फुकट. आम्हाला वाटते फुकट जर कंगवा मिळतोय ना मग कोलगेट घ्या, मग कोलगेट घेतो. पण घरी जायपर्यंतच पंगला त्या कंगव्याला सांभाळतो, कारण ते विसरायचे लायक राहत नाही. कंगवा कसा राहतो? त्याची ते कुठेतरी पडतो तो कंगवा. मग आपण म्हटलं का रे हे तर तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळालं, हे कुठे काय पडलं? म्हणजे बाबा ते काय उपयोगाचं आहे? म्हणजे जे उपयोगाचं नाही, फुकट मिळतं त्याचा उपयोग नाही, हे आपली समज आहे. आणि जे फुकट मिळतं, म्हणून आता वेळ नाही माझ्याकडे, नाही तर फुकटचे जे आहे ना तेच आपल्याला घडवीत असतं. फुकट आहे तेच आपल्याला घडवीत असतं. आणि फुकट मिळतं ते घडवतं आणि विकत मिळतंय ते बिघडवतं. आणि तुम्हाला विकत घ्यायचंच नाद पडला. ते विकत घ्यायचं गिटी केवढ्याला मिळते? क्वार्टर नाही का? नंबर लावून भेटत नाही. विकत भेटते का? नाही. रोख घ्यावा लागते. किती? मला सांगा, हवा विकत घेतली का तुम्ही? तुमच्या जीवनाला गरजेची फुकट आहे. पाणी विकत आहे का? फुकट आहे. तुमच्या जीवनाला गरजेचं आहे पाणी फुकट आहे, हवा फुकट आहे. ज्या जमिनीवर तुम्ही बसले या जमिनीचं पेमेंट केलं का? हा नाही. आई फुकट आहे का विकत आहे? आई 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 फुकट आहे. कोणतं पोरग बोललो त्याला आताच कळालं, शहाणा विचार. आई फुकट आहे. बायको फुकट आहे का विकत आहे? तुम्ही सांगा. आई घडवते ती फुकट आहे, आणि जी बिघडवते ती काय आयडिया आहे महाराज? अरे हे विकत आहे, फुकट आहे, हे फुकट आहे. पण तुकोबराय म्हणतात हे फुकट म्हणून तुम्ही मागे यायला लागले, म्हणून त्याच्याकरता नियम घातला पाहिजे. हे तुकोबरायला वाटलं. ते म्हणजे एवढं जर माग लागले तर हे कमी जर करायचं असेल तर तू येऊ नको असं सांगून कमी करण्याचा अर्थ नाही. पण तुकोबराय म्हणे तुम्ही सगळे निघाले, माझ्या मागे यायला निघाले, मी तुम्हाला द्यायला निघालोय. हे जरी फळ असेल पण एक नियम पाळावा लागेल. म्हणजे काय नियम आहे महाराज तुमचा? कारण नियम म्हटलं का सगळे चपापले एका जागेवर उभे राहील. नियम म्हणलं का अवघड आहे, लय अवघड आहे. एक जण म्हणे बाबा काय करायचं म्हणलं, माळ घातली एकादशी धरायची. काय माळ नुसती माळ नाही, एकादशी धरायची. एवढे कोणती धरायची म्हणलं 12 महिन्याच्या 24 एकादशी धरायची. म्हणून बाबा 24 धरायच्या. म्हणलं तुला काय वाटते मोठ्या धरल्या तरी चालतील का? मोठे म्हणजे हे काशाडी आणि हे कार्तिकी. बाकीच्या अरे म्हणलं सगळ्याच मोठ्या आहेत, छोट्या कोणचीच नाही. सगळ्या धरावं लागतील का? पण त्यानं नंतर काय विचारवणी बाबा एक विचारू का, जेवण करून धरलं तर चालतील का? नियमाचा ताळतंत्र आहे.
म्हणून नियम पाहिजे. आता तुम्ही सगळे बघा, मी 11:30 पर्यंत म्हटलो, 11:30 वाजले. मला काही नियम फोडू नये बरं का. आणि तुम्हाला काही लोकांनी सगळे पोहे खाले, तो भाग सोडून द्या. पण ज्यांना पूर्ण उपवास आहे ते मात्र तळमळतील, रे बाबा हे किती लांबवणार आहे. बरं काय, मलाही लांबवायची काही फार मोठी हौस नाहीये. पण हे ध्यानात ठेवा की तिथं तुकोबरायांनी नियम घातला, आणि नियम घातला जेव्हा माग पाहिले ना तर त्याचे अर्धे वाटले होते. काय नियम घातला अभंगाचं तिसरं, काय नियम घातला, हळूहळू चला, कोणी कुणाशी ना बोला. हे काय अवघड होत, तरी लोक फुटले. लोकांना नियम नकोय. लोक म्हणतात आम्ही त्या पंथात आहोत, दोन्ही डाबे चाला त्या. कोणतं व्याजबी, मग तिकडं सगळी गर्दी. कळ का तुम्हाला, इकडे पथ्य काय पथ्य, हळूहळू चला. म्हणजे काय सांगू तो, एक जण मला म्हणे बाबा हा नियम आहे ना, पहिला नियम आहे ना हा पुरुषांकरताय, आणि दुसरा नियम आहे ना हा या बायांकरताय. म्हणजे कसं काय, म्हणजे पुरुष नुसतं पळतो. काय पगार महाराज माणूस सारखा पळतोय. मग तुकोबराय त्याला म्हणे पळू नको, हळूहळू चल, नुसता पळतोय. आणि मग दुसरा नियम बायां करता कसा आहे, या बाया कुठे गेल्या का दोघी जणी तरी इतका गप्पा मारतात, सगळ्या जमल्यावर तर गप्पच बसायचे नाही. म्हणून यांना नियम घातला, कोणी कोणाशी न बोला. आता हा नियम या पाळतील का, बरं त्या जाऊ द्या, तुम्ही तरी पाळाल का. मी जर म्हणलं हळूहळू चाला, ती म्हणलं बाबा हे तिकडं सांगा तुम्ही तोंडगेवाडीला, हे हळूहळू चालून म्हणून जाऊ आम्ही. पण तुकोबराय म्हणतात याच्यासाठी म्हणतात, तुम्ही मंदिरात गेलात नाही, इथं गेलात ना, तिथं काय प्रतीक आहे, मध्ये गेली पाहिजे. काय प्रतीक आहे, एक कासव आहे ना, आहे का नाही. मी मंदिराच्या बद्दल बोलतो, एक कासव आहे. भगवान शंकराच्या पुढे एक कासव आहे, बरोबर. आणि त्याच्या कासवाच्या वरती काय, घंटा आहे, बरोबर. घंटा आहे ना, हळूहळू चला म्हणजे कासवाचं प्रतीक, बरोबर. आणि कुणी कुणाशी न बोला, घंट्याचं प्रतीक. म्हणजे तुम्ही तिथे गेल्यावर पहिला घंटा वाजवता, का बरं वाजवता, वाजवतच नाही का तुम्ही, वाजवता ना, मग का वाजवता. बबन पाटील का बरं वाजवता तुम्ही घंटा, लोक वाजविते म्हणून आम्ही वाजवतो. घंटा यासाठी वाजवायचा की आमच्या डोक्यामध्ये प्रपंचाचे विचार आहे, आमच्या डोक्यामध्ये संसाराचे विचार आहे, विचाराचं काहूर झालंय. आम्ही त्या मंदिरात गेलोय, ते 1 मिनिट फक्त सगळे समाप्त झाले पाहिजे, त्याच्यासाठी पहिला घंटा वाजवायचा. त्याचा नाद ऐकला का विचार सगळे बाजूला होतात, आणि मग देवाचं दर्शन होतं. हे सगळे पाळले. आणि मग तुकोबरायांना वाटलं अरे हे तर परत नाही. मग त्यांना म्हणे तू जाताना संसारात जा, प्रपंचात जाताना जा, माझी काही दुमत नाही, जा तुम्ही, काही हरकत नाही. पण एक ऐका, म्हणे काय, संसारात जरूर जा, प्रपंचात जरूर जा, वापस जरूर जा. तुम्हाला पथ्य मान्य नसेल तरी मान्य किंवा नका करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रतीन कचरा खाऊन आयुष्य काढू नका. कचरा काढून आयुष्य खाऊ नका, म्हणजे टरफलं खाऊन आयुष्य काढू नका. कारण तुमच्यापासून सुटून जाणारा जो मेवा तो बाजूला राहतो. हे विचार अभंगाच्या शेवटच्या
प्रत्येक गवळण सांगायला लागली संपूर्ण गोकुळामध्ये आज झालीये. गोपाल जन्मला, कृष्ण जन्मला, नंद बाबा को पुत्र भयो. नंद बाबाला मुलगा झाला, नंद बाबाला मुलगा झाला. आणि मग हात टेकून चालायला लागला, गुडघे टेकून चालायला लागला. ही पुढचीच स्थिती. तुम्ही म्हणाली एवढ्या लवकर जन्माला आला आणि लगेच हात टेकून चालाय कसा लागला? घड्याळ खपा खपा पुढे चालले ना, त्याच्यामुळे घड्याळ वाढलं तसं कृष्णाला वाढून घेऊन आपण काय हरकत आहे का? मग अनेक प्रकारच्या खोड्या केल्या त्या सगळ्या गोकुळात. एवढं सांगत बसलो ना, तुम्हाला वाटतं तुमची हरकत नव्हती सर्व सांगा. अनेक खोड्या केल्या, अनेक खोड्या केल्या. किती केल्या? एका गवळणीनं अहंकार केला, तर अहंकार केल्यानंतर तिच्या घरी गेला एकीचे घरी जाऊन बसला तुळेवरी. माझा बाप सांगत होता, हा गेला एकीचे घरी जाऊन बसलाय तुळेवरी. घरची धनीन गेली असे बाहेर. दह्या दुधाचे माठ फोडिले, शिके काढिले चारी, टाकले शेजारणीच्या घरी. गवळण आली, शिके पाहती, शिके नाही ते चारी, पुसण्यासाठी म्हणून गेली शेजारणीच्या घरी. माझा बाप सांगत होता. तिला विचारले, शिके तुझ्याकडे कसे काय? तो माझं सगळं दही दूध नासाडी केलं. झाली दोघींची झिटधरणी, मग कणखर मारामारी, कृष्ण गदगद हास्यदारी. आता त्या लढत असतील, कृष्ण कसा हसत असत? तुम्ही तर अजून काहीच हसले नाही. तो हसत होता बाहेर. अरे काय चाल, एक अंकाई गवळणीला धडा शिकवला, अशा आनंद खोड्या गेल्या. आणि मग मात्र यशोदेला म्हणावं लागलं, कान्होबा अरे आता इथं थांबू नको, जा. आणि मग ही जबाबदारी टाकली. 9 लक्ष गाई उद्यापासून तुला जंगलात तिकडे राहणार, तिकडे जायचं, यमुनेच्या काठावर घेऊन त्या चालून आणायच्या. जबाबदारी पडली अंगावर. आता ते खोड्या करतो तर बाहेर काढून देऊ ना. म्हणून यशोदेने त्याला कानमंत्र दिला. तर तो एकटा गेला नाही, सगळ्यांना निमंत्रित केलं. अरे तुम्ही गाया घेऊन सगळ्यांना सांगितलं उद्याला आपल्याला बाहेर जायचं. हे सगळे गोपाळ गेले कुठं? यमुनेच्या तीरावर. तिथे यांनी खेळ मांडला, अनेक खेळ खेळले महाराज. याच्यात काय तू मी हुतू खेळले ते खेळले म्हणून तर आपलं चाललंय हुतू ते सगळे खेळ घ्या. नंतर मात्र कानोबा रडकी जायला लागला. कानोबा रडकी खेळायला लागल्यानंतर सगळ्या गोपाळांनी त्याला दटावलं. असं रडकी करायचं नाही बरं का, असं नाही. डाव तुझ्यावर अंगावर आला, आता चेंडू फली खेळ म्हणला. काय चेंडू फली खेळ? तो म्हणे चेंडू खेळ, डाव तुझ्यावर आहे. तो म्हणे आधी मला फली तर द्या, मी चेंडू मारतो, मग पाहू ना काय करायचं. त्यानं असं चेंडू मारला महाराज, असा चेंडू मारला यमुनेच्या डोहात जाऊन.
कुठे पडला? यमुनेच्या डोहात गेला चेंडू, कलंबावरून उडाला चेंडू, यमुनेच्या डोहात जाऊन पडला, धापकन आवाज झाला, कालियावरती आला. याच्यामध्ये कालिया हा फार भयंकर काल सर, फार भयानक. कालियावरती आला, आल्याबरोबर पोरं चेंडू तुझ्याकडून गेलाय ना, तुला काढावा. गवळी फार हुशार ते गवळी, गवळ्याची पोरं तुला काढावं लागेल. पण तो खाली उतरला म्हणजे काढू म्हणे हो. मध्ये उडी मारल्याबरोबर कालियानं हुंकार केला आणि त्याच्यावर धावला. त्यानं जशी उडी मारली ना तसं त्याच्या त्या फणावर पाय दिले, फणावर दोन्ही पाय दिले आणि नाचा लागला. दोघांची झुंबड झाली, पाण्यामध्ये बुडाले. त्याच्यातून एक गवळ्याचं काढतो निघालं आणि ठेवी गोकुळा गेला. गाई गुरे हंबरती वासरला पाना पिती, गाई गुरे हंबरती वासरेला पाना पिती. ते वासर पाना सोडून दिला, हुरहुर लागले त्यांना, गाया हंबरू लागलेल्या आहे. आणि त्या कालियाचं त्याचं फार मोठी कुस्ती झाली महाराज. आणि तेव्हा गोकुळ अख्खं धावलं. आता तो सगळा शीन मी तुम्हाला सांगू शकत नाही, वेळ नाही माझ्याकडं. पण हे सगळे गेले, त्याच्यात यशोदी पळत होते. काही बाया पिठाचे हात घेऊन तशात पळाल्या, काही पुरुष ते दूध काढताना पळाले, काही दही मंथन करताना त्या बाया पळाल्या, काही व्यापारी गल्ला बसता पळाले. परीनं सगळे तिकडं गोकुळात जमा झालं. सगळं गोकुळ कुठं? यमुनेच्या तीरावरती. काय झालं पुढे गेली आणि पुढे जाऊन यशोदा म्हणते माझा बाळ बुडाला पुढे गेली आणि परत 10 पावलं मागे आली. पोरगा कोणाचा होता? तिचाच होता ना. 10 पावलं पुढे गेली माग आली. हिंमत काही झाली का तिची? नाही. कोरोना झाल्यावर असंच पाहिलं ना तुम्ही, आई सुद्धा 10 पावलं पुढे जायची मागे यायची. अरे मूर्खपणा करू नका, यातला कुणीच सोडवणार नाही तुम्हाला. तेव्हा भगवंताने आदेश दिला, अरे आई आहे माझी, पण ती सुद्धा माझ्यासाठी पुढे आली नाही. भ्रमात राहू नका. कवनाचे माय बाप कवनाचे मृग जलवत जाईल माय बाप कवनाचे फार अशा प्रकारे ते सीन दाखवला. आणि मग भगवंताने कालियाचं मर्दन केलं. त्याने सांगितलं परत या डोहात राहता कामा नये, याचं समाप्त करून टाकायचं. काल्याने आज्ञाबद्दल केली, काल्या निघून गेला. भगवान वरती आले. यमुना आता खऱ्या अर्थानं पापापासून मुक्त झाली. तुम्हाला पाणी पिता येईल, मला पिता येईल, सगळ्या प्राण्यांना पाणी मिळेल. वृक्षवंती अशा प्रकारच्या प्राणी अशी यमुना मुक्त केली. आणि वरती आला, कलमाच्या झाडाखाली सर्वांना बसवलं. गोपाळांना एक रिंग केली, सगळ्यांना गोल कमळाच्या फुलासारखं बसवलं. तर का गोल बसवलं. आणि भगवंतानं त्या कळंबाच्या वृक्षाला कल्पतरूचं त्या ठिकाणी आव्हान केलं. तो कल्पतरू झाला. सगळे बसले आणि प्रत्येकानं शिदोऱ्या तिथं सोडल्या. अरे एकत्रित आले गोपाळ, म्हणती झाली वेळ आता आला शिदोऱ्या. आणि म्हणून सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि कुणाकडे मुदा दिला?
मुदा घेऊन या करी पेंढ्या वाटी तो याला सांगितलं वाट बाबा मी वाटत नाही तेव्हापासून संतच काला वाटतात लक्षात ठेवा. संत काला वाटतात त्यांनी काला वाटला सगळ्यांना तृप्त झाले आणि ते अंतकरणापासून देखो त्या सुख मुनींनी फार गोड वर्णन केलं पण ते सांगायला माझ्याकडे आता वेळ नाही. मी पुढे जाऊन सांगेन. संपूर्ण गोपाळ ढेरपूर देऊन उठले आणि सांगितले कानोबा आता खेळ पुरे आम्ही तृप्त पण झालो पण आता हात पुसायचे म्हणे इथं टीव्हीला पुसून टाका. तिकडे काय झालंय त्या पाण्यात सगळे देव आले त्यांना काल्याच्या आशेनं मिशेनं जळामध्ये देव माशे झाले म्हणून तो प्रसाद त्यांना मला तुम्हाला सांगायचंय देवाला मिळत नाही तो आपल्याला मिळाला किती भाग्यवान आता. आज आपल्याला प्रसाद मिळतोय जो देवाला मिळाला नाही तो प्रसाद आज या तीर्थावर भगवान सदाशिवाच्या या पिंडीला साक्ष ठेवून आणि मातुळे घराच्या साक्षीने आपला तो प्रसाद घ्यायचा आहे. असा प्रसाद आपल्यावर तो कृतार्थ होणार आहोत आपण आणि म्हणून ही धन्यता आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी सर्वांनी संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर प्रसादीला तोच प्रसाद आज आपला घ्या. शिंकेला तुम्ही